आता पाहूया बातम्या सविस्तर. राज्यामध्ये एकीकडे मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलेला असतानाच तिकडे केंद्रामध्ये दिल्लीमध्ये मात्र एक वेगळंच वादळ बघायला मिळालं. ते म्हणजे घटनेच्या 130व्या दुरुस्ती विधेयकासंदर्भातलं. आणि यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार घमासान पाहायला मिळालं. 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. विरोधकांनी विधेयकाच्या मसुद्याच्या प्रती फाडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे भिरकावल्या. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना जेलवारी करण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसंच कोणत्याही आरोपाखाली सलग 30 दिवस तुरुंगात राहिलेल्या मंत्र्यांना 31व्या दिवशी मंत्रिपदावरून हटवण्याची तरतूदही विधेयकात आहे. विशेष म्हणजे या कायद्याच्या परिघात पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री हेही असतील. या विधेयकाला काँग्रेस, एमआयएम आणि सपाने जोरदार विरोध केलाय. संविधानाच्या मूलभूत तत्वांचा पायाला धक्का लावणारं हे विधेयक आहे असं विरोधकांनी म्हटलं. माननीय अध्यक्ष जी, मैं रिकॉर्ड क्लियर करना चाहता हूं. मुझ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक मैं कोर्ट से निर्देश नहीं हुआ कोई संविधान पद मैंने स्वीकार नहीं किया. ये क्या सिखाते हैं नैतिकता में? मैं तो इस्तीफा देकर गया था और मैं तो चाहता हूं कि ये नैतिकता के मूल्य बढ़े. हम ऐसे निर्लज्ज नहीं हो सकते कि हम पर आरोप लगे और हम संवैधानिक पद पर रहें. अरेस्ट के पहले मैंने इस्तीफा दिया है. दरम्यान हे विधेयक नेमकं काय आहे ते आता जाणून घेऊया. तर काय आहे हे विधेयक? पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना 30 दिवस सलग अटक झाली तर पद जाणार. याशिवाय केंद्र, राज्य, केंद्रशासित प्रदेशातल्या मंत्र्यांनाही पद सोडावं लागणार. याखेरीज अटकेच्या 31व्या दिवशी राजीनाम्याचं बंधन असेल, अन्यथा हकालपट्टी करण्यात येईल. तर 5 किंवा अधिक वर्षांची शिक्षा असलेल्या गुन्ह्यात अटक झाली तर पद जाणार आहे, अशी ही तरतूद विधेयकामध्ये आहे. केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती हटवणार. तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास त्यांना पदमुक्त केलं जाणार, असा एक महत्त्वाचा मुद्दा या विधेयकामध्ये आहे. राज्यांच्या मंत्र्यांना 31व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल हटवणार. तर तुरुंगातून निर्दोष सुटल्यास मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान पुन्हा होता येणार, हाही एक याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. सत्तेचं गुन्हेगारीकरण रोखणं, यासोबतच तुरुंगातून सत्ता चालवणं, पदाचं अवमूल्यन टाळण्यासाठी हे विधेयक समोर आणण्यात येत आहे. नैतिकता न बाळगणाऱ्यांना कायद्याने पदावरून हटवता यावं म्हणून कायदा करण्यात येतोय. दरम्यान या अनुषंगाने विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. तर विरोधकांना या विधेयकाची नेमकी अडचण तरी काय आहे, असा सवाल मग भाजपच्या खासदारांनी विचारला. बघूया. There is a lot of action going on. You must have heard, and I'm sure all of you have heard, of the new bill that the BJP is proposing. We are going back to medieval times when the king could just remove anybody at will. There's no concept of what an elected person is. He doesn't like your face, so he tells ED, put a case, and then democratically elected person is wiped out within 30 days. This is new. क्या परेशानी है आपको इस बिल से? इसीलिए कि ये बिल केजरीवाल ऐसे लोग जो जेल जाते हैं, इस्तीफा नहीं देते, उसके लिए उपाय कर रहा है. और इस बिल में यह भी प्रावधान है कि जैसे ही आपको बेल मिल गया, आप वापिस आकर के फिर बैठ जाएंगे. लेकिन कुछ लोग जो नैतिकता की दुहाई देकर के भी जेल जाकर भी शासन चलाते हैं, उससे भारत की राजनीतिक शुचिता कमजोर होती है. फर्क बहुत कानून में महत्वपूर्ण है. आरोपी और अपराधी, एक्यूज्ड, कन्विक्टेड, उसको खत्म कर दिया. तो संभवतः विपक्ष मुक्त लोकतंत्र की जो आपकी अवधारणा है, उसको अमली जामा पहनाते हैं. मैं आगाह करता हूं चंद्रबाबू नायडू जी को, नीतीश जी को, संभल के रहिए. और कुछ इनके स्वयं की पार्टी में भी शायद उनको भी निपटाने की ये योजना है. एमपी फाड़ा है, उसके लिए हम नहीं फाड़ा है, लेकिन वो छोड़ो, फाड़ा तो है, फाड़ा तो क्या है,
ये और अनकॉन्स्टिट्यूशनल बिल, इसको क्या करेगा? तोड़ेंगे ना तो नहीं, क्या करेगा? ठीक से ठीक किया, जो किया ठीक किया, मैंने नहीं किया, लेकिन जो किया उसको सलाम जानता बुलाता. आणि या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार काय म्हणतायत तेही बघूया. लवकरात लवकर ते बिल पास व्हावं, कारण महाराष्ट्रातले असे 15-16 मंत्री तर तसेच निघतील, मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे जेव्हा पास होईल मी प्रेसिडेंट महोदयांना सुद्धा विनंती करेल की लगेचच्या लगेच ते बिल पास करा, लागू करा. पहिले विकेट कुठं जाणार आहे तर ते महाराष्ट्रामध्येच जाणार. कदाचित शिरसांडांपासून त्या एवढ्या चांगल्या बिलची सुरुवात ही कदाचित होऊ शकते. दरम्यान हे घटना दुरुस्ती विधेयक नेमकं का आणण्यात येत आहे ते पाहूया. का आणलं जात आहे हे विधेयक? तर सध्या अटकेतल्या मंत्र्यांना हटवण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद नाहीये. याशिवाय अटकेनंतरही संबंधितांचं पद कायम राहतं ते काढण्याच्या दृष्टीने हे पाऊल आहे. तर सध्या पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना पद सोडण्याचं कायद्यामध्ये बंधन नाही. हे सगळे मुद्दे समोर आहेत. अरविंद केजरीवाल 177 दिवस तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम होते. दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन हेही कित्येक दिवस तुरुंगात असताना मंत्रीपदी होते. तामिळनाडूचे माजी मंत्री सेंथिल बालाजी तुरुंगात असतानाही मंत्रीपदी होते. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक तुरुंगात होते तरी मंत्रीपद कायम होतं. खातं दुसऱ्या मंत्र्यांकडे दिलं, बिनखात्याचे मंत्री होते.